नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंधांबाबत चर्चा करणार आहोत. संघराज्यीय रचना ज्या देशामध्ये साधारणतः स्वीकारली जाते त्या देशामध्ये घटक राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं प्रशासन सुव्यवस्थित चालावं याच्यासाठी त्या दोघांचा जो आर्थिक व्यवहार असतो तो आर्थिक व्यवहार हा स्वतंत्र असावा असे संकेत आहेत साधारणपणे, किंवा त्यांच्या मिळकतीच्या किंवा त्यांच्या खर्चाच्या बाजू ज्या असतात त्या वेगवेगळ्या असाव्यात. केंद्र सरकारच्या वेगळ्या बाजू असाव्यात, राज्य सरकारच्या वेगळ्या बाजू असाव्यात, तर ती संघराज्य व्यवस्था टिकू शकते, सुस्थिर राहू शकते असं म्हटलं जातं. आणि दुसरं म्हणजे आर्थिकदृष्ट्या घटक राज्य जी आहेत ती स्वयंपूर्ण असली पाहिजेत अशी अपेक्षा ही संघराज्यामध्ये साधारणतः केली जाते. अमेरिकन संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जे आर्थिक संबंध आहेत त्या आर्थिक संबंधांबाबतीमध्ये घटक राज्यांनी आर्थिक स्वायत्तता स्वीकारलेली आपल्याला दिसते. केंद्र सरकार काही प्रमाणामध्ये घटक राज्य सरकारांना तिथल्या मदत करत असतं. केंद्राच्या आर्थिक बाजू वेगळ्या आहेत, राज्याच्या आर्थिक बाजू तिथे वेगळ्या असलेल्या आपल्याला दिसतात. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचं जे संघराज्य आहे तिथे केंद्र सरकारकडनं घटक राज्यांना मदत दिली जाते. स्वित्झर्लंडच्या संघराज्यामध्ये मात्र घटक राज्य केंद्र सरकारला मदत करत असलेले आपल्याला दिसतील. आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये जे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार जी आहेत त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वायत्त आणि स्वयंपूर्ण राहावं अशी काही अपेक्षा भारतीय घटनाकारांनी केलेली नाही. म्हणजे आर्थिकदृष्ट्या भारतातली घटक राज्य ही स्वयंपूर्ण नाहीत. भारतामध्ये घटक राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घ्यायला लागते आणि बऱ्याच वेळेला घटक राज्यांना केंद्र सरकारवरती अर्थविषयक बाबींमध्ये अवलंबून राहायला लागतं. म्हणजे संपूर्णपणे भारतीय घटक राज्य जी आहेत ती केंद्रावरती अवलंबून असलेली आपल्याला दिसतात. भारतीय राज्यघटनेच्या 12व्या आणि 13व्या प्रकरणामध्ये कलम क्रमांक 264 ते कलम क्रमांक 307 एवढ्या कलमांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंधांची चर्चा केलेली आहे. आता ही चर्चा साधारणतः एक 3-4 गोष्टींच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाजू कोणत्या, राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या बाजू कोणत्या, केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातल्या उत्पन्नाची वाटणी कशा पद्धतीनं केलेली आहे, किंवा ज्या केंद्रीय संस्था आहेत, वित्त आयोग असेल, महालेखापाल, नियंत्रक आणि महालेखापाल वगैरे सारख्या ज्या संस्था आहेत त्यांचं नियंत्रण आर्थिकदृष्ट्या कशा पद्धतीने राहतं, ह्या गोष्टी साधारणतः केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील आर्थिक संबंध जेव्हा आपण पाहतो तेव्हा महत्त्वपूर्ण ठरतात. आता त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे केंद्र सरकारच्या उत्पन्नाच्या बाजू नेमक्या कोणत्या. म्हणजे भारतीय संसदेला केंद्र सरकारच्या स्वाधीन असलेल्या बाबींसंदर्भामध्ये कर लावण्याचा अधिकार आहे. उदाहरणार्थ आयात निर्यात कर आहे, तंबाखूवरचा कर असेल, निगम कर आहे, हवाई, नाविक, रेल्वे वाहतूक जी आहे, प्रवासी आणि मालवाहतुकीवरचा कर असेल, शेतीचं उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावरचे जे कर असतील ते केंद्र सरकार लावू शकतं. औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर, त्याच्यानंतर व्यवहारांवरील कर, वायदे बाजारातले जे असतात, शेअर बाजारातले ज्याला आपण म्हणतो ते, आयकर, वृत्तपत्रांच्या क्रय विक्रयावरचे जे कर असतात ते कर, जाहिरातीवरचे कर, आंतरराज्यीय व्यापारावरचे कर, पोस्ट, तार, टेलिफोन, वायरलेस प्रसारण किंवा संचारण या व्यवस्थांमधनं मिळणारे जे काही कर असतात किंवा उत्पन्न जे असेल ते, हुंडी, चेक्स वगैरे ज्याला आपण म्हणतो ते, प्रॉमिसरी नोट्स, त्याच्यावरचं मुद्रांक शुल्क, या संदर्भातले कर लावण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. आता दुसरा मुद्दा, मग घटक राज्यांच्या उत्पन्नाच्या बाजू कोणत्या आहेत. उदाहरणार्थ जमीन महसूल आहे, ज्याला शेतसारा आपण म्हणतो, शेतीच्या उत्पन्नावरचा कर असेल,
शेतजमिनीच्या मालमत्तेवरील वारसा कर, जमिनी किंवा इमारतीवरील कर, खाणकामांसंबंधीच्या हक्कांवरचा कर, अफू किंवा मादक पदार्थांवरचे कर, विजेवरचे कर, वृत्तपत्राव्यतिरिक्तच्या जाहिराती असतात आकाशवाणी दूरदर्शन सारख्या त्यांच्यावरचे कर, व्यवसाय कर, चैनीच्या वस्तूंवरचे कर, रस्ते किंवा अंतर्गत नाविक मार्गांनी होणारी जी प्रवासी किंवा मालवाहतूक असेल त्याच्यावरचे कर, करमणूक कर, जुगारावरचे कर, यात्रा कर, पशुधनावरचे कर, लॉटरीपासून मिळणारे उत्पन्न, या बाबींपासून राज्य सरकारला साधारणतः उत्पन्न मिळतं असं आपल्याला म्हणता नाही. आता याच्यात सुद्धा कसं होतं की काही विषयांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार कर लावतं, पण ते कर गोळा करण्याचे अधिकार जे असतात ते राज्य सरकारला असतात किंवा ते काम राज्य सरकारला करावं लागतं. उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी असेल, औषधं असेल, प्रसाधनांवरचे कर असतील, केंद्र म्हणजे अशा पद्धतीचे जे कर आहेत ते केंद्र सरकार लावतं, पण राज्य सरकार वसूल करतो. म्हणजे भारतीय राज्यघटनेचं 268 कलम जे आहे त्या कलमामध्ये ही तरतूद आहे. केंद्रशासित प्रदेश जिथे असतात तिथे मात्र असे कर केंद्र सरकार लावतं आणि केंद्र सरकारच ते वसूल करत असतं. तिसरी गोष्ट जी आहे आर्थिक संबंधांच्या बाबतीमध्ये ती म्हणजे केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातल्या उत्पन्नाच्या बाबी नेमक्या कोणत्या पद्धतीच्या आहेत. भारतीय राज्यघटनेचं 269 कलम जे आहे त्या कलमानुसार काही कर लावण्याचा आणि ते गोळा करण्याचा अधिकार जो आहे तो केंद्र सरकारला आहे, पण त्या करापासून मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न घटक राज्यांना वाटून दिलं जातं. असे कोणते कर आहेत तर एक म्हणजे शेतजमिनी व्यतिरिक्त मालमत्तेवरचा जो वारसा कर असतो तो, शेतजमिनी व्यतिरिक्त मालमत्तेवरील इस्टेट ड्युटी ज्याला म्हटलं जातं, संपदा कर, तो कर, रेल्वे, हवाई, नाविक मार्गांनी केल्या जाणाऱ्या मालांवरील किंवा उतारूंवरचा सीमा कर असेल, रेल्वे प्रवासी भाडी किंवा वैनावळी जे असतात त्यावरचा जो कर असेल तो, रोखे बाजार किंवा वायदे बाजारातील व्यवहारांवरचं जे मुद्रांक शुल्क असतं ते, वृत्तपत्रांची खरेदी विक्री यावरचे किंवा त्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या ज्या जाहिराती असतात त्यावरचे कर, आंतरराज्यीय व्यापारांमध्ये समाविष्ट झालेल्या वृत्तपत्रांशिवाय वस्तूंच्या खरेदी विक्रीवरचे जे कर असतात ते कर, असे जे कर आहेत या करांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार कर लावतं आणि ते गोळा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असतो, पण त्यातला वाटा जो आहे तो मात्र राज्य सरकारांना विभागून दिला जातो. राज्यघटनेचं जे 270 कलम आहे त्या कलमानुसार शेतीच्या उत्पन्नाशिवाय इतर करांची जी आकारणी किंवा वसुली आहे ती भारत सरकार करेल, पण त्या करापासून मिळणारं उत्पन्न केंद्र किंवा घटक राज्य सरकार यांच्यात वाटलं जातं. कोणत्या तत्वानुसार हे उत्पन्न वाटलं जावं हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो वित्त आयोगाला दिलेला आहे. केंद्र सरकारनं लादायच्या करामध्ये केव्हाही वाढ करण्याचा अधिकार हा 271व्या कलमानुसार भारतीय संसदेला देण्यात आलेला आहे. संविधानाचं 272 जे कलम आहे त्या कलमानुसार केंद्र यादीमध्ये उल्लेखलेल्या औषधं किंवा प्रसाधनं यावरील करांव्यतिरिक्त केंद्र सरकारनं लावलेल्या जकातीचं उत्पन्न केंद्र सरकारच्या कार्यक्षेत्रामध्ये येतं, पण संसदेला जर वाटलं तर त्याचा काही भाग हा घटक राज्यांना देता येतो. म्हणजे वाटणीची जी तत्व आहेत ती तत्व त्या संसदेच्या कायद्यामध्ये स्पष्ट केलेली असतात. संविधानाचं 273 जे कलम आहे त्या कलमानुसार ताग किंवा तागापासून तयार होणाऱ्या वस्तूंवरचा जो निर्यात कर आहे त्या निर्यात करापासून जे उत्पन्न मिळतं त्याच्या बदल्यामध्ये ताग उत्पादन करणाऱ्या राज्यांना खास अनुदान देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकार अशा पद्धतीचं अनुदान देतं आणि या अनुदानाची रक्कम ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार वित्त आयोगाला दिलेला आहे. भारतीय संविधानाचं 274 कलम जे आहे त्या कलमानुसार केंद्र सरकारनं लावलेल्या पण ज्यांच्या उत्पन्नातील पूर्णतः किंवा अंशतः रक्कम घटक राज्यांना दिली जाते अशा करांची तरतूद करणाऱ्या विधेयकांना राष्ट्रपतींची शिफारस घ्यायला लागते.
भारतातल्या सगळ्या घटक राज्यांची आर्थिक परिस्थिती काही समान नाही आहे. जी राज्य आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा मागासलेली आहेत, उदाहरणार्थ बिहार, ओरिसा, आसाम अशी जी राज्य आहेत ती, अशा राज्यांना विशेष अनुदानं देण्याची तरतूद कलम क्रमांक 275 मध्ये आहे. अशी अनुदानं भारताच्या संचित निधीतून दिली जातात. त्या संबंधितची रक्कम ठरवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार भारताच्या संसदेला आहे. सामान्यतः वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार आणि अनुसूचित जाती जमातीच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार करून अशा पद्धतीची अनुदानं जी आहेत ती सरकारकडून राज्यांना दिली जातात. भारतीय राज्यघटनेचं 276 कलम जे आहे त्या कलमानुसार घटक राज्य किंवा अंतर्गत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका, जिल्हा मंडळ, व्यापार, व्यवसाय, रोजगार इत्यादीच्या संदर्भामध्ये कर लावला जातो आणि हा कर उत्पन्नावरचा कर समजला जात नाही. पण हा जो कर असतो तो दरडोई 2,500 रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. याशिवाय इतर काही करांच्या बाबी ज्या आहेत त्या राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ कलम क्रमांक 285 जे आहे त्याच्यानुसार केंद्र सरकारची मालमत्ता घटक राज्यांनी लावलेल्या कराच्या कक्षेतून वगळण्यात येईल. घटक राज्यांचे कोणते कर केंद्राच्या मालमत्तेला लागू होतील हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला देण्यात आलेला आहे. घटनेचं 286 कलम जे आहे त्या कलमानुसार राज्याबाहेर किंवा देशाबाहेर होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारांवरती राज्य सरकारला कर लावता येणार नाही. कोणत्या बाबतीमध्ये असा कर लावता येईल हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला देण्यात आलेला आहे. भारत सरकारकडून जी वीज वापरली जाते किंवा रेल्वे वाहतूक अशा केंद्र सरकारच्या कक्षेतील कार्यावरती जी वीज राज्याकडून मिळते त्यावर कर लावण्याचा अधिकार हा संसदेला आहे, तो राज्याला नाही. तसंच 288 कलमानुसार आंतरराज्यीय नद्यांची पाणी वापरासंबंधीची परवानगी जी असेल ती परवानगी संसदेकडून घ्यावी लागते. म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये तो विषय आहे, राज्यांना त्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेता येत नाही. संविधानाचं 289 जे कलम आहे त्यानुसार घटक राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना केंद्र सरकारच्या कक्षेतून वगळण्यात आलेला आहे. केंद्र सरकारचे कोणते कर हे घटक राज्यांच्या मालमत्तेला लागू राहतील हे ठरवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला. इथे सुद्धा घटक राज्यांना तो अधिकार दिलेला नाही. भारताच्या संचित निधीच्या आधारावर केंद्र सरकारला आणि घटक राज्याच्या संचित निधीच्या आधारावरती राज्य सरकारला कर्ज उभारणी करता येते. कलम क्रमांक 292 आणि 293 मध्ये तशा पद्धतीची तरतूद आहे. तसंच केंद्र सरकारकडून घटक राज्यांना कर्ज मिळण्याची सुद्धा तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. राज्य क्षेत्रामध्ये सर्वत्र व्यापार, वाणिज्य, व्यवहार संबंध यांचं स्वातंत्र्य राहील. सार्वजनिक हिताच्या रक्षणासाठी आवश्यकता वाटल्यास आंतरराज्यीय व्यापारावरती बंधनं लादण्याचा अधिकार संसदेला राहील. ही बंधनं लादताना केंद्र सरकार राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करणार नाही. त्याला दुष्काळी राज्यांचा अपवाद राहील असं कलम क्रमांक 301 ते 304 या 4 कलमांमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचं 280 जे कलम आहे त्या कलमामध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर 2 वर्षांच्या काळामध्ये आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी किंवा राष्ट्रपतींना जर आवश्यकता वाटली तर त्यावेळेच्या अगोदर राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतील आणि राष्ट्रपती ज्यांची नियुक्ती करतील असा अध्यक्ष व असे अन्य 4 सदस्य यांचा मिळून तो वित्त आयोग बनेल. अशा पद्धतीची तरतूद ही कलम क्रमांक 280 मध्ये करण्यात आलेली आहे. घटनेनं ठरवून दिलेल्या तत्वानुसार केंद्र आणि राज्य यांच्यातील उत्पन्नांच्या बाबी किंवा उत्पन्नांची वाटणी ठरवणं, भारताच्या संचित निधीतून घटक राज्यांना द्यावयाची अनुदानाची तत्व ठरवणं, राष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपतीनं आयोगाकडे सोपवलेल्या प्रश्नांवर अभ्यास करून सल्ला किंवा मत देणं, अशा पद्धतीची कामं जी आहेत ती वित्त आयोगाला करावी लागतात.
केंद्र राज्य आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याच्या कामात वित्त आयोगाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची ठरलेली आपल्याला दिसते. याशिवाय भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 148 आणि 149 मध्ये केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्या जमा खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे. या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाकडनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील सर्व महामंडळ आणि राज्य आणि केंद्र सरकार यांचे हिशेब ठेवले जातात आणि ते तपासले जातात. त्याच्याशिवाय अंदाजपत्रकानुसार कार्यकारी मंडळानं काम केलं आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी संसदेची एक लोकलेखा समिती आणि राज्य विधिमंडळाकडे लोकलेखा समिती दरवर्षी नियुक्त केली जाते. म्हणजे त्या समितीकडून सुद्धा आर्थिक बाबींचं परीक्षण हे केलं जातं असं आपल्याला म्हणता येईल. याच्याशिवाय संसदीय आर्थिक समित्यांमध्ये अंदाज समिती असते, ती सुद्धा दरवर्षी 1-2 खात्यांच्या अंदाजांचं परीक्षण आणि मूल्यमापन करत असते आणि त्यानुसार काटकसरीच्या बाबी केंद्र सरकारला सुचवत असते. त्यामुळे अंदाज समिती सुद्धा एका अर्थानं आर्थिक दृष्ट्या नियंत्रण ठेवते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या तरतुदी केंद्र आणि राज्य सरकारच्या संदर्भामध्ये जर पाहिल्या तर भारतामध्ये केंद्राचं नियंत्रण हे आर्थिक बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेलं आपल्याला दिसेल. आर्थिक बाबतींमध्ये भारतामध्ये राज्य ही स्वावलंबी नाहीत, स्वायत्त नाहीत, त्यांना पूर्णतः केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि या दृष्टिकोनातून मग भारतीय संघराज्याचं जर मूल्यांकन करायचं म्हटलं तर भारतीय संघराज्य हे आर्थिक दृष्टीनं दुर्बल आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये राज्य सरकारला केंद्र सरकारवरती अवलंबून राहावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. इथे आपण थांबू आणि पुढच्या भागामध्ये केंद्र आणि राज्य सरकार मधले जे संघर्ष आहे त्या संघर्षावरती नेमके कोणत्या प्रकारच्या उपाययोजना आजपर्यंत करण्यात आलेल्या आहेत त्याची चर्चा करू. धन्यवाद.